नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण चण्यांपासून खूप टेस्टी, पौष्टिक आणि मस्त असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी अर्धा कप काळे चणे घेतलेत। हे आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि नंतर हे आपल्याला रात्रभर भिजत घालायचे आहेत। तर हे मी आधीच भिजत घातले होते। चणे सॉफ्ट झालेत। अर्धा कप चणे घेतले होते, ते भिजल्यानंतर दुप्पट म्हणजे 1 कप झालेत। आता हे वाटून घ्यायचेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चणे काढून घेते। यातलं पाणी निथून चणे काढून घ्यायचेत। सगळे चणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। आता यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातल्यात, अर्धा इंच आलं तुकडे करून घातले, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात, कढीपत्ता घालायचा आहे, 4 ते 5 पानं घातलेत कढीपत्त्याची आणि इथे 1 चमचा जिरं यामध्ये घातले। आता यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे आणि पाव कप यामध्ये मी दही घातले। दह्याच्याच कपामध्ये पाव कप पाणी घेऊन ते सुद्धा यामध्ये घातले। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तर हे अगदी बारीक असं वाटून घेतलं। लागलंच तर तुम्ही यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालू शकता वाटताना। हे मी बाउलमध्ये काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं। सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे कमीत कमी 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जो आपण रवा घातला आहे तो छान फुलेल। हे मी झाकून बाजूला ठेवते आणि आता आपल्या रेसिपीबरोबर खाण्यासाठी अगदी साऊथ इंडियन स्टाईलची मस्त अशी चटणी तयार करूया। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, चिमूटभर हिंग। यानंतर इथे मी लसूण घातले, 4 ते 5 पाकळ्या लसूण घातली, थोडंसं आलं घातलं आहे, कढीपत्ता घालायचा आहे। यानंतर यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि आता हे सगळं परतून घ्यायचं आहे। याचा कच्चापणा जाईपर्यंत हे मी परतून घेतले। यानंतर यामध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घालते आणि 1 चमचा यामध्ये भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। शेंगदाणे जर कच्चे तुम्ही घेतले तर थोडेसे भाजून घ्या आणि मग यामध्ये चण्याची डाळ घाला। आता इथे मी दोन्ही भाजलेलं घेतलं, त्यामुळे हे जास्त परतायची गरज नाही आहे। थोडीशी यामध्ये चिंच घातली। गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करायचं आहे। थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। शेंगदाणे किंवा चण्याची डाळ दोन्हीपैकी एक जरी तुम्ही काही घेतलं तरी चालेल। इथे यानंतर यामध्ये अर्धी वाटी मी ओलं खोबरं घालते आणि चवीप्रमाणे यामध्ये मी मीठ घातलं। पाणी घालून आता ही चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी इथे मी फोडणी तयार करते। तर तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम केलं, यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला आणि 1 लाल मिरची इथे मी तुकडे करून घातले। ही मस्त अशी खमंग फोडणी चटणीवरती घालायची आहे। कोणत्याही इडली बरोबर, डोस्याबरोबर ही तुम्ही चटणी तयार करू शकता। ही साऊथ इंडियन स्टाईलची शेंगदाण्याची चटणी तयार आहे। आता आपण डोसे बनवूया। तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया। रव्याने इथे पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे आणि हे पीठ आधीपेक्षा घट्ट झालं आहे। यामध्ये पाणी घालावं लागेल, त्याआधी हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तसं विस्करनी हे मी 3 ते 4 मिनटं फेटून घेते। हे डोसे बनवताना आपण इथे इनो, सोडा वापरणार नाही आहोत, त्यामुळे हे असं फेटून घ्यायचं। फेटल्यामुळे हे पीठ हलकं होईल आणि आपले डोसे छान जाळीदार होतील।
हे छान असं फेटून घेतलं, पाहू शकता पीठ हलकं झालं आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, मिक्स करून घेऊया। नेहमीचं आपलं जसं डोस्याचं पीठ असतं त्याप्रमाणे हे करून घेतलं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता याचे आपण डोसे तयार करूया। तर इथे मी तवा कडकडीत असा गरम करून घेतला। यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची। आता तवावरून थोडंसं थंड होण्यासाठी यावरती पाणी शिंपडायचं आहे। सुरुवातीला मी तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे। आता सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे आणि डोसा पसरवून घ्यायचा आहे। खूप मस्त कुरकुरीत असे डोसे तयार होतात। डोसा पसरवतानाची तुम्ही जरी पहिल्यांदा डोसा बनवत असाल तरीही व्यवस्थित तुम्हाला पसरवता येईल। आता हा डोसा वरून ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। वरची बाजू ड्राय झाली की इथे तेल, बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जर स्टफिंग यावरती पसरवायचं असेल तर तुम्ही तेल लावल्यानंतर यावरती शेजवान चटणी पसरवून घेऊ शकता। त्यावरती भाज्या जसं कांदा, गाजर, बीट, शिमला मिरची, कोथिंबीर हे सगळं पसरवून घेऊ शकता। वरती पनीर घालू शकता, चीज घालू शकता किंवा मग तुम्ही मसाला डोसाचा जो बटाट्याचा मसाला असतो तो तयार करून यापासून मसाला डोसासुद्धा तयार करू शकता। आज इथे मी फक्त साधा डोसा तयार करून घेते, म्हणून इथे मी स्टफिंग घालत नाही आहे। आता हा डोसा मी पहा ब्राऊन होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला आहे। कुरकुरीत असा डोसा तयार झाला आहे। काढून घेऊया। मी सांगितल्याप्रमाणे सगळं साहित्य जर तुम्ही प्रमाणात घेतलं तर तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही आणि असे मस्त डोसे तुम्ही सुद्धा बनवू शकाल। तर इथे मी दुसरा डोसा तयार करून घेते। एकानंतर एक झटपट असे हे डोसे तयार होतात। डोसा पसरवल्यानंतर वरची बाजू ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि नंतर यावरती तेल लावायचं आहे। तेल लावल्यानंतर डोसा कुरकुरीत होईपर्यंत, ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला। हा आपला दुसरा डोसासुद्धा इथे तयार झाला आहे। काढून घेऊया। तर हा दुसरा डोसा मी सर्व करते। तर इथे आपण जी चटणी तयार केली त्याबरोबर हे डोसे मी सर्व केलेत। खूप मस्त अशी रेसिपी आहे, नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। इनो, सोडा वापरलेला नाही आहे, त्यामुळे पौष्टिक आहे। प्रोटीनने भरपूर अशी ही रेसिपी आहे। नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।